मी इकडे मच्छी विकते. मी आता कोळंबी साफ करते बघा. ही समुद्रातली कोळंबी गायच आणि सफेदवाली ती वेगळी असते बघा. इकडे कोळंबी आहे, इकडे बोंबील आहे, इकडे पापलेट आहेत. मार्केटमध्ये बघा जास्त गर्दी पण नाही, आज शुक्रवार आहे तर. हा हा हे बघा एवढे बोंबील आहे ते. चला सुकवूया. आणला वजन आहे भरपूर. काहीच ऊन तर एवढं बेकार आहे ना, भरपूर ऊन आहे. ऊन जास्त आहे, चटके लागत्या पूर्ण उन्हाचे. एवढं ऊन आहे इकडे. बोंबीला असे घ्यायचे बघा, असे रस्सीवरती टाकायचे इथं. आणि एवढ्या कडक उन्हामध्ये सुकून जाणार. इकडं पण आहे भरपूर. गुड मॉर्निंग गाईज. आणि आज मी भरपूर दिवसानंतर ब्लॉग बनवत आहे. आणि मी आता बघा बोंबील सुकवत आहे बघा. असे बोंबील सुकवलेत बघा. इथं रस्सी बांधल्या, रस्त्यांवरती बोंबील सुकवलेले आहेत सर्व. हे इकडं पण आहे, इकडं पण आहे, त्या साईडला पण आहे बघा. तिकडे ते घरी खायला बोंबील सुकवलेले. इकडे बोंबील बघा. मी इकडे मच्छी विकते. मी आता कोळंबी साफ करते बघा. ही समुद्रातली कोळंबी गायच आणि सफेदवाली ती वेगळी असते बघा. इकडे कोळंबी आहे, इकडे बोंबील आहे, इकडे पापलेट आहेत. मार्केटमध्ये बघा जास्त गर्दी पण नाही, आज शुक्रवार आहे तर. हा हा त्याच्यामुळे मार्केटमध्ये जास्त कस्टमर नाही गाईस. तर चला आता मी बोंबील सुकवतोय, तुम्हाला दाखवतो एकदा कसे बोंबील सुकवतात. तर टोपलीमध्ये घेतलेले आहेत आणि हे साफ केलेले आहेत चांगले. तर बघा यांची बोटं बिटा असतात ना, ते व्यवस्थित साफ केलेले आहेत. रस्सीने 2 बोंबिलांचे तोंड बांधलेले आहेत. आता याला सुकवायचं. सुकवूया. आणला वजन आहे भरपूर. काहीच ऊन तर एवढं बेकार आहे ना, भरपूर ऊन आहे. ऊन जास्त आहे, चटके लागत्या पूर्ण उन्हाचे. एवढं ऊन आहे इकडं. हे बघा, बोंबीला असे घ्यायचे बघा, असे रस्सीवरती टाकायचे इथं. आणि एवढ्या कडक उन्हामध्ये सुकून जाणार. बघा किती सारे बोंबील आहे. इकडं पण आहे भरपूर. सर्वीकडे बोंबील सुकवले तुम्ही. गाईज मम्मी बघा आता पापड्या कापते. अर्धा किलो पापड्या बघा, 500 रुपयाच्या. या ताईंला दिल्यात. आपली बघा एवढी मच्छी बाकी आहे सर्व अजून. व्यवस्थित साफ करते तो मम्मी. मोठे पापलेट आहे बाय, हे बारीक होते. एवढं बारीक 8-10 किलो पेक्षा जास्त आहे ना. जास्त आहे. ठीक आहे. पापलेट तर एवढंच आहे आपल्या. कोळंबी पण एवढे आहे आणि थोडीशी कोळंबी आहे. बोंबील आपले फक्त जास्त राहिलेले आहेत. बघू आता मार्केटमध्ये बघा, कस्टमर पण नाही जास्त. ऊन एवढं आहे, ते उन्हामुळे कस्टमर पण नाही येतं बाहेर काढायचं. बघडे बघा गाईस कसे आले मच्छी खायला. आता परत मम्मीने बघा 1 किलो पापलेटा दिल्यात. या दादांना दिल्यात. अंदर काला रहता पापलेट का.
गाईज ऊन एवढं आहे ना की हालत खराब होते उन्हामध्ये गेल्यावरती. एवढं ऊन आहे बेकार एकदम. आणि आपले बोंबील बघा कसे सुकताय मस्त रस्त्यांवरती. आणि इकडे मेळा लागलेला बघा, आता खाली झालाय तो मेळा. आणि घरी पण बघा आज कुठली कुठली मच्छी भेटली तुम्हाला दाखवतो. जेव्हा तो पापलेट आहे, याच्यात कोळंबी आहे, याच्यात बांगडा आहे, आणि ही पण कोळंबी घेतली मम्मीने बघा तिकडे साफ करते. एवढी मच्छी घेतली. एवढी मच्छी कशाला घेतली आम्ही? ती जेवायला घेतली घरी आपल्याला. आता बोटी बंद झाल्यात ना, भेटणार नाही लाव कोण बी लवकर. म्हणून घेतली एवढी. हा. गाईस 1 2 3 4 4 प्रकारची मच्छी घेतली. तर आता दुकान बंदाचं टायमिंग पण झालेलं आहे आणि आता बरं येईल थोड्या वेळात. मग आपण जाऊया घरी आणि